मी मुख्यमंत्री असतो तर कर्जमाफीसाठी पंचांग बघत बसलो नसतो, तात्काळ कर्जमाफीची घोषणा केली असती। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। सत्तेत एक फूल दोन हात बसले, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी मदत नाही तर सर्वात मोठी थाप। सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सडकून टोला। संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडणार नाही, हंबरडा मोर्चामध्ये ठाकरेंचा सरकारला थेट इशारा। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरून सडकून टीका। जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा, आमचा पक्ष पालिका निवडणूक लढवणार, राजकीय पक्ष काढतोय कबूतर आमचं चिन्ह। जैन मुनींकडून पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा। आणि एखाद दुसरा व्यक्ती गेला तर काय होतं, डॉक्टरांना मूर्ख मानतो, जैन समुदायाच्या धर्मसभेत जैन मुनींचं वादग्रस्त विधान। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। एकीकडे जैन मुनींनी कबुतरांच्या मुद्द्यावर धर्मसभा घेतली, मात्र याच धर्मसभेत जैन मुनींनी राजकीय डाव टाकलाय। कबुतरांच्या आडून त्यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली आहे। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरांच्या मुद्द्याला आता राजकीय वळण मिळालंय। कबुतरांचा मुद्दा पुढे रेटून जैन मुनींनी राजकीय पक्षाची घोषणा केल्यामुळे त्यांचा हा अट्टहास आणि कबूतर प्रेम केवळ राजकीय हेतूने प्रेरित होतं का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आता सांगतो, या गुरुजींच्या साक्षीने सांगतो, शांतिदूत जन कल्याण पार्टी की घोषणा मैं यहां से करता हूं। मेरे ही आमदार होंगे, मेरे ही खासदार होंगे, जिसके अंदर करुणा है वही आज बीएमसी में खड़ा होगा। हमारा भी कोई आधार कार्ड इलेक्शन कार्ड नहीं है। महाराज जी ने बोल दिया आधार कार्ड नहीं। एक मिनट विधानसभेतला मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय या ठिकाणी आढावा घेतला जाईल। यामध्ये कार्यकर्त्यांना देखील तिथली परिस्थिती काय आहे, तिथलं समीकरण काय आहे, तिथले पदाधिकारींच्या नेमणुका, गटप्रमुख बूथप्रमुखांच्या नेमणुका आणि या संदर्भामध्ये याद्यांच्या बाबतीमध्ये देखील, मतदार याद्या या बाबतीमधील देखील जी काही माहिती आहे, किंबहुना त्या विधानसभा निहाय मतदारसंघ किंबहुना एक मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय तिथली परिस्थिती याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। तसं निवडणुका शिवसेनेला काही नवीन नाही आहे, अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील। त्यामुळे मला विश्वास आहे की मुंबई महापालिकेत मी मुख्यमंत्री असताना माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुंबईतले सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असतील, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, प्रत्येक वसाहतीमध्ये आपण सुरू केला। त्याचबरोबर मेट्रोची रखडलेली कामं असतील, कारशेडची कामं असतील, कोस्टलचं काम असेल, अटल सेतूचं काम असेल, हे जे काय मुंबई मुंबई शहरामध्ये महायुतीने केलेली कामं लोकांसमोर आहेत। आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम
त्याच वेगाने पुढे जाते आणि मुंबई शहर जे आहे हे मुंबई शहर जागतिक शहर आहे आणि या शहरामध्ये G20 सारखे एक्झिबिशन देखील झाले, G20 सारख्या परिषदा झाल्या आणि परवाच ब्रिटनचे UKचे प्रधानमंत्री देखील मुंबईला येऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर काही करारनामे देखील केले आणि त्याला पहिल्यांदा मुंबईला प्राधान्य दिलं आणि म्हणून मुंबईचं जे वैभव आहे, मुंबईचं जे महत्त्व आहे हे किती मोठं आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आम्ही केलेलं जे महायुतीने केलेलं काम 2.5-3 वर्षामध्ये, जसं त्याची आम्हाला पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्रीने मिळाली, तशीच पोचपावती येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. हे मी कामाच्या जोरावर या ठिकाणी केलेल्या विकासाच्या जोरावर बोलतो. काही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ज्यांना मिळाल्या नाहीत, नाराज होतात, काही महत्त्वाची पदं त्यांना देऊन समजूत काढली जाईल का? कारण निवडणुका महत्त्वाच्या आहेत. बिलकुल. शेवटी पद एक असतं, ती उमेदवारी एक असते, परंतु इतर जे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतात तेवढे ताकदीचे असतात. त्यामुळे निवडणुकांमध्ये तिकीट देत असताना किंबहुना संघटनेची पदं देत असताना काही लोकांना आपल्याला येणारी महामंडळं आहेत, कमिट्या आहेत, जिल्हा कमिट्या, राज्यस्तरीय कमिट्या, अनेक सरकार महायुतीचं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी नक्की मिळेल आणि या निवडणुकीमध्ये हा आमचा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो कार्यकर्ता चांगलं काम करतो तो पुढे जातो. दोन मुद्दे आहेत. एक, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा आहे, त्याला MIMचा पाठिंबा घेऊन मोर्चा जो आहे तो निघतोय. दुसरं, महाविकास आघाडीचे नेते इलेक्शन कमिशनरला भेटणार आहेत, तिथे अबू आझमी सुद्धा त्यांच्यासोबत आहे. तिकडे MIM आणि ते अबू आझमी जवळ का घ्यावं लागतं? MIM काय ते उद्या पाकिस्तानला सोबत घेतील निवडणुका जिंकण्यासाठी, त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे झेंडे त्यांनी मागच्या निवडणुकीत नाचवलेच होते. दहशतवादी जे काही होते त्यांच्या कबरी देखील सजवण्याचं काम मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करू शकतात, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडलेले आहेत. घटनात्मक नाहीये असं छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव काय ठाकरे म्हणाले? उपमुख्यमंत्री पदावरती टीका केलेली आहे की ते घटनात्मक नाहीये. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे, हे घटनात्मक नाही, हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच, आठवड्याने जाईल, महिन्याने जाईल, अशी 2.5 वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्री पदावर देखील त्यांनी टीका केली. त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली, त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली. त्यामुळे ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलो आहे आणि आता देखील कामातूनच उत्तर देणार. विरोधक निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. राज ठाकरे देखील सोबत असल्याचा दावा संजय राऊत. कशासाठी? एकूणच लोकशाही नाहीये आणि निवडणूक आयोगाला तर ते शिव्या देत होते, ते त्याला काहीतरी चुना आयोग म्हणत होते. त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार आहेत. चांगली गोष्ट आहे, म्हणजे सुधारणा झालेली आहे. त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे. ठाकरे ब्रँड अजून पाहिलाच नाही, येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ठाकरे ब्रँड टाकून देऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले. बघा, मी काही कुठल्या ब्रँडवर बोलू इच्छित नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आम्हाला एकच ब्रँड, बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे. आणि आमची महायुती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल. कोणी युती आघाडी जे काही करतं आहे हा त्यांचा, लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो, परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार. सर, कबुतरांचा विषय जो आहे तो मुंबईमध्ये तर निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीही करतील असं मोठं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उभाटा पक्षाकडून हंबरडा मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर हे मोठं विधान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलाय. तर निवडणूक आयोगाला शिव्या देत होते, आता ते निवडणूक आयोगाकडे जात आहेत, सुधारले आहेत असं देखील ते म्हटलेत. MIM काय उद्या पाकिस्तानलाही सोबत घेईल असं मोठं वक्तव्य शिंदे यांनी केलंय. तर निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीही करतील असंही मोठं विधान शिंदेंकडून करण्यात आलंय. मी CM असताना त्या पदावरही टीका केली, तर ठाकरेंच्या आरोपांना कामातून उत्तर देत आलोय असं देखील शिंदे म्हणाले. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आणि आनंद दिघेंनाच मानतो असं जैन मुनी म्हणाले. तर देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत आहेत, त्यांना देखील मानतो, बाकी कोणत्याही नेत्याला आम्ही ओळखत नाही असं मोठं विधान निलेश चंद्र मुनींनी केलंय. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना उभाठाला देखील टोला लगावलाय. शिंदेंनी कबुतरांना विरोध करणाऱ्यांना आवरावं असं देखील जैन मुनी निलेश चंद्रमुनी यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. आज जैन समुदायाची धर्मसभा होती आणि या धर्मसभेमध्ये अनेक वादग्रस्त विधान जैन मुनींकडून करण्यात आले. त्यामधले आज त्यांनी काय विधान केलंय, तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आणि आनंद दिघेंनाच आम्ही मानतो, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत आहेत, त्यांनाच आम्ही मानतो, बाकी कोणत्याही नेत्याला आम्ही ओळखत नाही. निलेश चंद्र मुनींचा थेट शिवसेना उभाटाला हा टोलाच म्हणता येईल. शिंदेंनी कबुतरांना विरोध करणाऱ्यांना आवरावं असं देखील जैन मुनी निलेश चंद्रमुनी हे म्हणालेले आहेत. बाकी कोणत्याही नेत्याला आम्ही ओळखत नाही. और आनंद दीघ को ही मानता हूं, और जो जिस सरकार ने देवेंद्र फडणवीस ने जिस राज्य को माना है उसको मानता हूं, बाकी मैं किसी नेता को पहचानता नहीं. मी एकनाथ शिंदेला सांगतो, साहेब जे बिचारे पागल झालेले आहे त्याला तुम्ही आवरा. तर काय असं नाही की ज्याचा जैन समाज तुम्हाला प्रत्येक वेळामध्ये ठाण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केलेला आहे. हा जैन समाजच आनंद दिघेचे समर्थामध्ये मी राहिलेला आहे. तर माझा पुरा जो ध्यान आहे हा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आहेच, पण जो पशुप्रेमी जे गायला राज्यमाता घोषित केलेला आहे हे आमचे एकनाथ शिंदे साहेब. त्यांना याच्यावर काही त्यांचे जे नेता आहेत जे BMCचं इलेक्शनसाठी आमच्या जैन धर्माला, मराठी भाषाला, गुजराती भाषाला